ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सायली पूर्ण आजीला असं म्हणते की जर आपण प्रतिमा आत्याबरोबर तो ऍक्सिडेंट पुन्हा घडवला तर प्रतिमा आत्याला सगळं काही आठवायला लागेल आणि प्रतिमा आत्यांना जर स्मृती परत आली त्यांना सगळं काही कळेल असं म्हटल्यानंतर इकडे पूर्ण आजी सुद्धा असं म्हणते की ठीक आहे सायली, तू बोलते ना तसंच आपण करूयात. रविराज सुद्धा इकडे सायलीच्या प्रत्येकाला हा करतात आणि सायलीनुसार प्लॅन केला जातो. त्यानंतर रविराज आणि प्रतिमा त्या गाडीमध्ये पुढे बसलेले असतात आणि सायली म्हणजेच तन्वी त्यांच्या पाठीमागच्या सीटवर बसलेली असतात. तिघे सुद्धा ड्रायव्हिंग करण्यासाठी निघतात. त्यावेळेस मुद्दा म्हणून रविराज त्या ऍक्सिडेंटचा सीन क्रिएट करतो आणि खरोखर तो ऍक्सिडेंट झालेलं दाखवलं जातं. त्या ऍक्सिडेंट होत असताना इकडे प्रतिमा खूपच घाबरली असते आणि प्रतिमाला चक्क घाबरलेल्या अवस्थेमध्ये पूर्णपणे भूतकाळात तिला आठवायला लागतो आणि भूतकाळ आठवल्यानंतर ती डायरेक्टली तिला वाचा फुटते आणि ती तन्वी असं जोरात ओरडते आणि तिचे शब्द ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. म्हणजेच आता प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवलेला असतो. आता कशा प्रकारे प्रतिमा तिचा भूतकाळ जे जे घडलं आहे ते सगळ्यांना सांगणार आणि खोट्या प्रियाला बेड्या ठोकून तिची खरी मुलगी तन्वीला जवळ करणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.